रत्नागिरीतल्या खेडमधील श्री भार्गवराम परशुराम मंदिरामध्ये आज अक्षय तृतीये तसंच भगवान परशुराम जन्मोत्सव उत्सवाला सुरुवात झाली आहे। अक्षय तृतीया तसंच परशुराम जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमांचं आयोजन आजपासून पुढचे 3 दिवस या मंदिरात केलं जाणार आहे। यामध्ये विष्णू सहस्त्रनाम, परशुराम याग, कीर्तन तसंच गायन अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। शेकडो वर्षांची ही परंपरा आहे, अजूनही जपली जाते। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी करण्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। त्यामुळे जळगाव सुवर्णनगरीमध्ये सोनं खरेदी करण्याकरता ग्राहक अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधतात आणि त्यामुळे मोठी गर्दी भाविकांची बघायला मिळते, ग्राहकांची बघायला मिळते। सुवर्णनगरीमध्ये सोनं खरेदी करण्याकरता ग्राहकांची मोठी गर्दी उसळल्याचं दिसतंय। सोन्याच्या दरातही 500 रुपयांची घसरण झाल्यानं ग्राहकांना थोडासा दिलासा मिळणार आहे। आज सोन्याचे भाव 59,800 रुपये तर चांदीचे भाव 74,000 रुपयावर आहेत। आजचा अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधत नागपूरकरांनी सोने खरेदीला पसंती दिली। सराफा बाजारात सोनं आणि चांदी खरेदी करता नागरिकांनी गर्दी केलेली बघायला मिळाली। सोन्याचे दर गेल्या 100 वर्षातील सर्वोच्च स्तरावर असले तरी देखील नागरिक सोनं खरेदी करता सराफा बाजारात पोहोचतायत। याचाच आढावा घेतला, सराफा व्यावसायिकांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांनी। भारतीय संस्कृतीमध्ये 3.5 मुहूर्तांना अनन्यसाधारण महत्त्व आणि त्यातला अक्षय तृतीया हा मुहूर्त जो आहे तो आज देशभरात साजरा केला जातो। खरं तर या अक्षय तृतीयेच्या मुहूर्ताला जे आहे ती सोनं चांदीची खरेदी करणं शुभ मानलं जातं। त्यामुळे हा मुहूर्त साधण्यासाठी जे आहे ते प्रत्येक भारतीयांची जी आहे ती लगबग असतं। काही ना काही सोनं किंवा चांदी खरेदी करण्याचा प्रयत्न जो आहे तो नागरिकांकडून केला जातो। नागपूरमध्ये देखील या सोने खरेदीचा जो आहे तो उत्साह आपल्याला पाहायला मिळतो। अगदी सकाळीपासून जे आहे ते सराफा दुकानांमध्ये नागरिकांनी जे आहे ते सोन्याच्या खरेदीसाठी जी आहे ती गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सोन्याचा शिक्का असेल किंवा दागिने असेल याची खरेदी जी आहे ती नागपूरमध्ये केली जाते। आपल्यासोबत सराफा व्यापारी आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। सर, मला सांगा, आजचा हा अक्षय तृतीयेचा मुहूर्त खरं तर सोनं काही ना काही खरेदी करण्याचा असतो। महागाई सध्या सोन्याचे रेट सगळ्यात उच्च स्तरावर आहेत, कशा पद्धतीने लोक याला प्रतिसाद देतील? तुम्ही म्हणाल ते अगदी बरोबर आहे की गेल्या 100 वर्षातला हा सर्वात हायेस्ट रेट आहे। पण असं जरी असलं तरी आपल्या संस्कृतीमध्ये 3.5 मुहूर्ताचं महत्त्व एक अनन्यसाधारण आहे। त्यामुळे जरी रेट खूप जास्ती असले तरी लोक नक्की खरेदीचा उत्साह तुम्ही बघताय। सराफा व्यापारी देखील सज्ज झालेले आहेत, ज्यांचं बजेट जसं असेल त्या पद्धतीचे दागिने जे आहेत ते नागपूरच्या या बाजारामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर।